नगर महापालिकेत महापौर पदासाठी भाजपाला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आपला खुलासा पक्षाकडे अधिकृतपणे सादर केलाय। या खुलाशानंतर राष्ट्रवादीकडून नगरसेवकांवर कारवाई झाल्यास नगर शहरात येणाऱ्या या काळात आणखी राजकीय उलथापालथी पाहायला मिळण्याची शक्यता आहे। नगर महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजपाला साथ दिल्याने पक्षाची नाराजी ओढवून घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी मंगळवारी आपला खुलासा लेखी स्वरूपात पक्षश्रेष्ठींकडे पाठवलाय। महापालिका निवडणुकीनंतर त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यानंतर राष्ट्रवादीने ऐनवेळी आपला महापौर पदाचा उमेदवार मागे घेत भाजपाला साथ दिली आहे। यातून भाजपाचे बाबासाहेब वाकळे हे महापौर झाले। नगरमधील भाजपा आणि राष्ट्रवादीच्या हात मिळवणीची राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली। त्यामुळे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत नगरमध्ये पक्षादेश डावलण्यात आल्याचं स्पष्ट केलं। त्याआधी आमदार संग्राम जगताप यांनी जाहीरपणे भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय पूर्णपणे आपण स्वतःच्या जबाबदारीवर घेतल्याचं सांगितलंय। मात्र शरद पवारांनी नगरमध्येच हा निर्णय चुकीचा असल्याचं सांगत संबंधित नगरसेवकांवर कारवाईचे संकेत दिलेत। पक्षाने पाठवलेल्या नोटिसीला मंगळवारी राष्ट्रवादी नगरसेवकांनी उत्तर दिले। यात त्यांनी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेकडून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना मिळत नसलेला विकास निधी तसेच केडगाव खून प्रकरणात सेनेच्या सुडाच्या राजकारणामुळे शिवसेनेला सत्तेपासून रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं नमूद केलंय। या खुलाशाबाबत अधिकृतपणे काही बोलले जात नसले तरी खुलासा करताना शिवसेनेवरच बोट ठेवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे आता राष्ट्रवादीचे श्रेष्ठी या खुलाशावर कोणते पाऊल उचलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। महापालिकेतील या राजकीय घटनांमुळे राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये वाद निर्माण झालाय। पक्षाचे नेते माजी आमदार दादा कळमकर यांनी महापालिकेतील राजकीय सोयरिकीपासून हात झटकलेत। भाजपाशी युती करण्याच्या निर्णयाशी आपला संबंध नसल्याचं सांगत त्यांनी याची पूर्ण जबाबदारी आमदार अरुण जगताप आणि आमदार संग्राम जगताप यांच्यावर ढकलली आहे। त्यामुळे कळमकर आणि जगताप यांच्यातही कटुता निर्माण झाल्याचं चित्र आहे। त्यामुळेच राष्ट्रवादीकडून होणाऱ्या कारवाईबाबत जोरदार चर्चा सुरू असून पक्षाने नगरसेवकांवर कारवाई केल्यास नगर शहरात पुन्हा एकदा राजकीय उलथापालथी होण्याची चिन्हे आहेत। प्रतिनिधी सचिन कलमदाणे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर।